नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। गतवर्षी भीमा कोरेगाव दंगलीमध्ये जीव गमावलेल्या राहुल फटांगडे यांच्या कुटुंबियाकडे सर्वांचं झालंय दुर्लक्ष। राहुलच्या आई वडिलांनी केली आहे खंत व्यक्त। मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी शनिशिंगणापूर इथे येऊन घेतले सहकुटुंब शनिदेवाचं दर्शन। श्रीगोंद्यामधील लक्ष्मीनगर प्रभाग क्रमांक 2 मध्ये प्रचंड समस्या, आढावा घेतला असता नागरिकांनी केली नाराजी व्यक्त। आणि नेवाशामध्ये अंध अपंग कलाकारांच्या स्वरानंदनवन कार्यक्रमानं नवीन वर्षाचं स्वागत। आनंदवन मित्रमंडळाच्या उपक्रमाचं होतंय सर्वत्र मोठं कौतुक। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। गतवर्षी शिरूर तालुक्यातील कोरेगाव आणि सणसवाडी इथे झालेल्या दंगलीमध्ये राहुल फटांगडे या तरुणाला आपला जीव गमवावा लागला होता। मात्र सध्या या कुटुंबाकडे कोणाचंही लक्ष नाहीये। 1 वर्षानंतर देखील या कुटुंबाला न्याय मिळाला नाहीये। हे शल्य फटांगडे कुटुंबियांनी आमचे प्रतिनिधी सुनील पिंगळे यांच्याशी बोलताना व्यक्त केलंय। न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये हे कुटुंब आजही न्याय व्यवस्थेकडे आस लावून बसलंय। गेल्या वर्षी कोरेगाव भीमा इथे 1 जानेवारी रोजी झालेल्या दंगलीचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले। त्यावेळी झालेल्या दंगलीमध्ये सणसवाडी इथे राहत असलेले पण कान्हूर मेसाई येथील रहिवासी असलेले राहुल बाबाजी फटांगडे या तरुण युवकाचा मृत्यू झाला होता। त्यावेळी शासनाचे अनेक प्रतिनिधी फटांगडे कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी फटांगडे यांच्या घरी गेले होते। शासनाच्या वतीनं दंगलीमध्ये राहुल फटांगडे यांचा खून करणाऱ्या आरोपींना लवकरात लवकर अटक करून न्याय मिळवून दिला जाईल असं आश्वासन अनेकांनी दिलं होतं। आणि त्यानंतरच राहुलला अग्निडाग देण्यात आला होता। तर दशक्रिया विधी मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये पार पडला होता। दरम्यानच्या काळामध्ये या कुटुंबियांना शासनाकडनं योग्य ती मदत मिळाली असेल तरी पुन्हा या कुटुंबियांची कोणी साधी विचारपूस देखील केली नाहीये। सर्वांचंच याकडे दुर्लक्ष झालंय अशी खंत व्यक्त होतीये। तर या दंगलीचं व्हिडिओ शूटिंग आणि सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाल्यानंतर देखील 2 आरोपींना अटक करण्यात आली होती। मात्र त्यावेळी आरोपी निष्पन्न होऊन देखील त्यामधील अजून 2 आरोपींना अद्यापर्यंत अटक का केली नाही असा सवाल दबक्या आवाजामध्ये उठतोय। सध्या या गुन्ह्याचा तपास CID कडे असं असताना देखील मिळून आलेल्या शूटिंगमध्ये राहुल फटांगडे याचा खून करणाऱ्या आरोपींचे चेहरे स्पष्ट दिसून येत असताना देखील त्या आरोपींना शिक्षा झाली नाहीये असं फटांगडे कुटुंबियांनी सांगितलंय। माझे नाव बाबाजी धोंडेव फटांगडे, मुक्काम पोस्ट कान्हूर मेसाई, तालुका शिरूर, जिल्हा पुणे। 1 वर्षापूर्वी कोरेगावच्या दंगलीमध्ये माझा मुलगा राहुल फटांगडे गेला। आजपर्यंत शासनाने आम्हाला आर्थिक मदत केली, परंतु आरोपी आजपर्यंत मोकाट त्यांच्यावर कुठलीच कारवाई नाही झाली। तेव्हा पैसे मिळून मला माझा मुलगा काही परत भेटणार आहे का? मुळीच नाही। तेव्हा शासनाने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी एवढीच अपेक्षा। वर्ष झाले मुलगा माझा गेला, राहुल फटांगडे, मी त्याची आई। आणि सरकार जे न्याय देत नाही, जाऊन तर मुलगा गेलाय, अजून वर्ष झाले, ह्याचा आम्हाला काही बी काय करू भेटाने की कारवाई काय अजून होत नाही, ह्याचा न्याय होतो का नाही
ही काय आम्हाला काय अजून कळना. त्याचा न्याय झालाच पाहिजे. आरोपीला फाशीची शिक्षा दिलीच पाहिजे. तुम्हाला आरोपी ओळखीत असताना पण तुम्ही अजून त्यांच्यावर काही कारवाई केली नाही, त्याची काहीतरी तुम्ही विल्हेवाट लावली पाहिजे. मुलगा तर आमचा गेलाच आहे, पण ह्याची काहीतरी व्यवस्था केली पाहिजे तुम्ही. तर आम्ही शांततेच्या मार्गाने शासनाला मदत करत शांतता ठेवली आहे, ही आमची चूक झाली का, असा सवाल देखील फटांगडे कुटुंबियांनी शासनाला केलाय. राहुलला कधी न्याय मिळणार की मिळणारच नाही, असा सवाल उपस्थित होतोय. आज त्याचे वर्षानं पुण्यस्मरण करताना आम्हाला अपराधाची भावना निर्माण होतीये. आमचं लेकरू काळाच्या ओघामध्ये निघून गेलंय. त्याच्या जाण्यानं आमचं काय नुकसान झालंय ते फक्त एक आई आणि बापच सांगू शकतो. जोपर्यंत ते कुणी फासावरती जात नाहीत तोपर्यंत राहुलच्या आत्म्याला शांती मिळणार नाही, अशी आर्त प्रतिक्रिया राहुलच्या आईने व्यक्त केली आहे. तर गरिबाच्या मुलाला न्याय कधी मिळणार, अशी केविलवाणी हाक राहुलचे वडील बाबाजी यांनी दिली आहे. नुकताच त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन गेलाय. असे असताना राहुलच्या जाण्यानं तेही अगदी खचून गेले आहेत. एकूणच राहुलच्या जाण्याचं दुःख आणि त्याला न्याय मिळत नसल्याचं शल्य गेल्या वर्षभरापासून कुटुंबामधील प्रत्येक सदस्याला आहे. राहुल फटांगडेचं कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये न्याय देवतेकडे आस लावून बसलाय. राहुलला खरंच न्याय मिळणारच नाही का, असा प्रश्न या भागामध्ये आता सूर धरू लागलाय. मग न्याय मिळणार का नाही आणि मिळणार असेल तर केव्हा, असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. सुनील पिंगळे, C24 तास, शिक्रापूर. नगराध्यक्ष मनोहर पोटे आणि ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस हे माजी मंत्री बबनराव पाचपुते गटाला सोडून आघाडीमध्ये सहभागी झाल्यामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. आघाडीला देखील त्यामुळे धक्का बसलाय. दरम्यान आघाडीच्या काही नाराजांशी चर्चा करून त्यांना आपल्या बाजूने ओढून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर सायंकाळी उशिराने झालेल्या बैठकीमध्ये भोस यांना मानणाऱ्या 3 नगरसेवकांना थांबवण्यामध्ये पाचपुते गटाला अखेर यश आलंय. नगराध्यक्ष मनोहर पोटे आणि ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस हे माजी मंत्री बबनराव पाचपुते गटाला सोडून आघाडीमध्ये सामील झाल्यानं भाजपमध्ये अस्वस्थता पसरली होती. याच अस्वस्थतांनी आता आघाडीला देखील धक्का दिलाय. आघाडीच्या काही नाराजांशी चर्चा करत त्यांना आपल्याकडे ओढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान संध्याकाळी उशिरा झालेल्या बैठकीमध्ये भोस यांना मानणाऱ्या 3 नगरसेवकांना थांबवण्यामध्ये पाचपुते गटाला यश आलंय. पोटे आणि भोस यांनी अनपेक्षित भाजप सोडल्यानं शहरासह तालुक्याचे राजकारण हादरलंय. या दोघांनी पक्ष सोडल्यानंतर पाचपुते गट खिळखिळा होईल हा समज मात्र प्रत्यक्षात उतरल्याचं दिसत नाहीये. या दोघांसह अन्य 2 नगरसेवक आघाडीमध्ये सामील झाले असले तरी भोस यांना मानणाऱ्या माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक छाया गोरे, नाना कोथंबिरे आणि अशोक खेंडके यांनी भाजप सोडलं नव्हतं. मंगळवारी उशिरा झालेल्या बैठकीमध्ये त्यांना थांबवण्यासाठी पाचपुते गटाला यश आलंय. असं झाल्यामुळे पोटे आणि भोस यांचा पक्षबदल भाजपसाठी जास्त नुकसानकारक ठरला नसल्याचे सध्या तरी चित्र आहे. दरम्यान विधानसभेला आघाडीचे सूत्र हलवणाऱ्या काही नेत्यांशी भाजपची बोलणी सुरू आहे. ते भाजपची आघाडी करण्यासाठी राजी झाल्याचं समजतंय. ही चर्चा सफल झाल्यास भाजपसोबतच काँग्रेस आघाडीच्या विचारांचे देखील काही नेते निवडणूक लढवतील. त्यातच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रशांत दरेकर आणि हरिदास शिर्के यांना विश्वासात न घेता हे इनकमिंग झाल्याने या दोघांची गैरहजेरी सध्या चर्चेमध्ये आहे. पाचपुते गटानं आता लांब गेलेल्या जबाबदार कार्यकर्त्यांशी फेरजुळवणी सुरू केली आहे. जिल्हा परिषद सदस्य सदाशिव पाचपुते हे इथे तळ ठोकून आहेत. त्यांनी काँग्रेसच्या एका नेत्याच्या विरोधामधील नेत्याशी चर्चा केल्याचं समजतंय. भोस आणि पोटे यांना शह देण्यासाठी त्यांच्या जवळच्या काही कार्यकर्त्यांना सन्मान देण्याचा प्रयत्न सुरू आहे. श्रीगोंदा नगर परिषदेची निवडणूक 27 तारखेला मतदान होणार आहे. आता प्रक्रिया चालू झालेली, परंतु आमच्यातले जे नगराध्यक्ष आमचे नेते होते बाबासाहेब भोस, इतक्या दिवस आम्ही त्यांच्याबरोबर आयुष्य काढलं. ते आम्हाला सोडून सध्या
म्हणजे आमचं मिस गाडीमुळे ते राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे, तेव्हा आमचा संभ्रम निर्माण झाला होता की आम्ही राष्ट्रवादीकडे जायचं का भाजपमध्ये राहायचं. परंतु आता बबनदादांनी आम्हाला सन्मानाची वागणूक दिल्यामुळं आमची अडचण झाली होती. म्हणून आम्ही जी आज लोकांची मीटिंग बोलावली होती, या मीटिंगला लोकांनी सांगितलं की बा तुम्ही भाजपमध्ये राहिलेलं योग्य आहे. आम्ही भाजपमध्ये राहिलेलो आहे. आता जे उमेदवारी करायचा निर्णय ते आम्ही 2 दिवसानंतर घेऊ किंवा दादा जी उमेदवारी दिली तर आम्ही आपलं पूर्ण ताकदीने उमेदवारी करणार आहेत. एवढं एक सर्वांना विनंती करतो की इथून पुढे असं प्रेम केलं आहे असंच आमच्यावर तिथून पुढे बी प्रेम करत हवं एवढी विनंती करतो. हो, इच्छुक आहे, इच्छुक होतो बी आणि सर्वांनी मिळून उमेदवारी एक द्यावा अशी आमची सर्वांची भावना होती, सर्वांची होती. परंतु हे आम्हाला गेल्यामुळे आता आमचं एवढं राहिलं तेवढ्यातून एक उमेदवार द्यावा अशी आमची आहे. पार्टीचा उमेदवार देतो आम्हाला मान्य राहील त्याचं काम करू आम्ही, काय मग पार्टीचं. सुहास कुलकर्णी सह अमोल उदमले, सी24 तास, श्रीगोंदा. नवीन वर्षाचं स्वागत, सेलिब्रेशन, आतिषबाजी करत अनेक जण करत असतात. मात्र अनेकांनी गुलाबी थंडीमध्ये शेकोटी पेटवून मस्त धमाल करत नूतन वर्षाचं स्वागत केलंय. यंदाचा थंडीचा कडाका हा सर्वात जास्त मानला जातोय. मात्र या थंडीची मजा घेऊन नवीन वर्षाचं स्वागत करण्यात येत आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेकांनी हॉटेलमध्ये जाण्याचा पर्याय निवडलाय, तर दुसरीकडे मावळातील काही परिवारांनी गुलाबी थंडीची मजा घेत शेकोटी पेटवून नवीन वर्षाचं स्वागत केलंय. जसे आकाशामध्ये लख्ख प्रकाश पडला आणि आतिषबाजीच्या आवाजानं सारा आसमंत दुमदुमून गेला आणि इकडे शेकोटी परिवारामधील महिला पुरुषांनी एकच कल्ला केला. उत्तर भारतामधील थंडीची लाट आणि गेल्या काही दिवसांपासून शहरामधील पारा खाली कोसळला होता. याच गुलाबी थंडीची मजा घेत शेकोटी न्यू इयर साजरी करण्यात आली आहे. यंदाच्या हिवाळ्यामधील आतापर्यंतची ही सर्वात गुलाबी थंड रात्र ठरली आहे. दिवसभर हुडहुडी जाणवत होती. पुढील 2 दिवस थंडीचा कडाका कायम राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. शहरामध्ये दिवसभर गारठा जाणवत होता. कमाल तापमानाचा पारा देखील सरासरीपेक्षा 3.2 अंश सेल्सिअसनं कमी होऊन 25.2 अंश सेल्सिअसनं नोंदवला गेलाय. त्यामुळे पुणेकर दिवसा देखील स्वेटर, जर्किंग, कानटोपी घालून दैनंदिन व्यवहार करत असल्याचं दिसून आलंय. थंडी बरी वाटते. खूप वर्षांनी आता पुण्यात एवढी थंडी झाली आहे. 6 डिग्री 5 डिग्री आणि अख्ख्या महाराष्ट्रात पूर्ण थंडीचा कडकडाट सुरू आहे. मग बरं वाटतंय जरा फिरायला, शेकोटी करायला. बाकी काय महाबळेश्वर पण 1 डिग्री झाले असं ऐकलं बातमी. मग चांगलं आहे. भयंकर थंडी वाढली आहे. पुण्यात आमच्या इथं भयंकर तापमान कमी झालं आहे, म्हणून आम्ही हा नवीन वर्ष शेकोटी करून साजरा करत आहोत. सगळ्यांनी आम्ही सगळे परिवार मिळून शेकोटी करून नवीन वर्षाचं स्वागत करत आहोत. अच्छा, हे 2019 नवीन वर्ष आम्ही खूप मोठ्या चांगल्या प्रमाणात आम्ही साजरा केला आहे. सगळ्या नातेवाईकांसमोर, नंदांचे समवेत साजरा केलेला आहे आणि गुलाबी थंडीचा आम्ही आनंद लुटत आहे. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, सी24 तास, पुणे. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शनी शिंगणापूर इथे येऊन शनिदेवाचं दर्शन घेतलंय। दुपारी 4 वाजता चौहान यांचं आगमन झालं, त्यावेळी मंदिरामधील उदासी महाराज मठामध्ये शनिदेवाचा अभिषेक त्यांनी केला आहे। मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आपल्या कुटुंबियांच्या समवेत शनी शिंगणापूर इथे जाऊन शनिदेवाचं दर्शन घेतलंय। गेल्या अनेक वर्षांपासून 1 जानेवारीला ते शनी शिंगणापूर इथे येत असतात। मध्य प्रदेश येथील अनेक शनी भक्तांनी शिवराज सिंह यांच्या समवेत यावेळी फोटो काढले आहेत। उदासी महाराज मठामध्ये आपल्या कुटुंबाच्या समवेत शनीचा अभिषेक करून शनी चौथऱ्यावरती जाऊन माजी मुख्यमंत्री चौहान यांनी शनिदेवाचं दर्शन घेतलंय। देवस्थानच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये विश्वस्तांनी त्यांचा शाल, श्रीफळ आणि शनीची प्रतिमा देऊन सन्मान केलाय। सत्काराला उत्तर देताना चव्हाण म्हणाले की माझी शनी महाराजांवरती नितांत श्रद्धा आहे। मी दर 1 जानेवारीला न चुकता शनिदेवाचं दर्शन घेण्यासाठी येत असतो। शनी दर्शनानंतर एक आत्मिक समाधान मिळतं आणि काम करण्यास ऊर्जा मिळते। शनी महाराजांच्या महिमा देशभरामध्ये पसरलेली आहे। दरवर्षी शिर्डी, शनी शिंगणापूर आणि त्र्यंबकेश्वरला मी न चुकता येत असतो। दरम्यान यावेळी आमदार बाळासाहेब मुरकुटे, संभाजी दहातोंडे, प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, तहसीलदार सुधीर पाटील, शेवगाव पोलीस विभागीय अधिकारी मंदार जावळे, ज्ञानेश्वर पेचे आदी इथे उपस्थित होते। नए साल में 1 जनवरी को पहले शिरडी पूजा करता हूँ, फिर सिंगणापुर आता हूँ, शनि भगवान की पूजा करता हूँ। यहाँ से त्र्यंबकेश्वर, नासिक जाके त्र्यंबकेश्वर जाके वहाँ पूजा करता हूँ और उसके बाद अगले साल का काम प्रारंभ करता हूँ। आज भी शनि भगवान की यहाँ पूजा की है और यही प्रार्थना की है कि सुख समृद्धि और रिद्धि सिद्धि मध्य प्रदेश और देश की जनता की जिंदगी में आए, सब सुखी हो, सब निरोग हो, सबका मंगल हो और सबका कल्याण हो और हम भी ऐसे काम करते रहें जिससे मानव जीवन सफल हो, सार्थक हो और जब इस दुनिया से उठें तो इस संतोष के साथ जाएं कि अपना जीवन केवल अपने लिए नहीं, अपनों के लिए, और अपने वो हैं जो पीड़ित, शोषित, दीन, दुखी हैं, उनकी सेवा में भी अपनी ज़िंदगी लगाई। यही प्रार्थना करते हैं कि सार्थक मानव जीवन हम लोगों का हो। कोई राजनीतिक बात मैं यहाँ नहीं करूँगा। चुनाव में वोट भारतीय जनता पार्टी को ज़्यादा मिले लेकिन सीट कांग्रेस से हमको कम मिली, 5 सीटों का अंतर है और इसलिए हमने फैसला किया कि जोड़ तोड़ के हम सरकार नहीं बनाएंगे। अंतरात्मा हमारी गवारा नहीं करती, उनको मौका देना चाहिए। उनने सरकार बनाई, अब वो सरकार चलाएं। शंकर नागदे, C24 तास, नेवासा। येवल्यामध्ये मकर संक्रांत निमित्त पतंग महोत्सव 3 दिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो। यामध्ये नायलॉन मांजाचा वापर केला जातो, त्यामुळे यंदा नायलॉन मांजाचा वापर करू नये असं म्हणत येवल्यामध्ये शिवसेनेच्या वतीनं नायलॉन मांजाची होळी करण्यात आली आहे। येवल्यामध्ये शिवसेनेच्या वतीनं नायलॉन मांजाची होळी करण्यात आली आहे। येवला शहरामध्ये मकर संक्रांत जल्लोषामध्ये साजरी करण्यात येते। 3 दिवस मकर संक्रांत निमित्त पतंग महोत्सव इथे साजरा करण्यात येतो। तसेच या पतंग महोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजाचा वापर होतोय। या मांजामुळे अनेक लोक जखमी होत आहेत, तसेच पशुपक्षी मांजा अडकून मृत पावत आहेत। हा मांजा हाताने तुटत नाहीये, कुजत नाहीये, त्यामुळे पतंग महोत्सव कमी होत आहेत। पारंपरिक मांजा सहज तुटतो। नायलॉन मांजा सरकारनं बंद केलाय, मात्र चोरून त्याची विक्री होतीये। पोलीस मात्र काहीही कारवाई करत नाहीयेत, यामुळे मुख्य उद्देश सफल होत नाहीये। त्यामुळे नायलॉन मांजा वापरू नये असं आवाहन करण्यात येत आहे। दरम्यान या प्रसंगी धीरज परदेशी, अमित अंकाईकर, अल्ताफ शेख, विलास घोडके, रुपेश घोडके, शाकीर शेख आदींसह शिवसैनिक इथे उपस्थित होते। जो वापरणारा दोरा आहे तो दोरा म्हणजे नायलॉन दोरा। या नायलॉन दोऱ्यामुळे अनेक नागरिकांचे गळे कापलेले आहे, अनेक पक्षींना आपला प्राण गमावा लागलेला आहे। या नायलॉन दोऱ्यामुळे अनेक मोटरसायकलवाले खाली पडलेले आहे। असे असताना असे होत असल्यामुळे आणि हा नायलॉन दोरा इतका घातकी आहे, हा हाताने सुद्धा तुटत नाही, म्हणून हा नायलॉन दोऱ्यावर बंदी आणावी म्हणून आम्ही गेल्या अनेक वर्षापासून
नायलॉनद्वाराची होळी करतो, परंतु येवले शहरातील काही व्यापारी हे नायलॉनद्वारा हे अगोदरच आणून हे मोठ्या प्रमाणात लोकांना विकत असे आणि त्यामुळे आम्ही या संदर्भात अनेक वेळा पोलीस डिपार्टमेंटला सूचित केले होते की आपण याच्यावर कारवाई करा, परंतु येवला पोलीस स्टेशनसुद्धा त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करीत नाही. म्हणून आम्ही येवला नागरिकांतर्फे नायलॉनद्वाराची होळी करीत आहे आणि आम्ही असे ठरवित आहे का येत्या संक्रांतीला, मकर संक्रांतीला येवला पोलीस स्टेशनजवळ उपोषणात बसू आणि जोपर्यंत येवला पोलीस स्टेशन हे व्यापारी आणि जे पतंग उडवणारे नायलॉनद्वारांनी पतंग उडवणारे लोक आहेत, मुलं आहेत, त्यांच्यावर कारवाई करणार नाही तोपर्यंत आम्ही तिथून हटणार नाही असे आम्ही येवला पोलीस स्टेशनला सांगू इच्छितो. प्रशांत कलंके, C24 तास, येवला. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. श्रीगोंद्यामध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मीनगर प्रभाग क्रमांक 2 मधील समस्यांचा आढावा आम्ही घेतला. यावेळी येथील नागरिकांनी समस्यांचा पाढा वाचून दाखवलाय. दरम्यान आता नव्याने येणाऱ्या नगरसेवकांना तरी आमच्या मूलभूत समस्या सोडवाव्यात अशी इच्छा येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. राजकीय नेत्यांच्या दिग्गज वॉर्ड असणाऱ्या लक्ष्मीनगर प्रभाग क्रमांक 2 मधील समस्यांचा आढावा घेतला असता आश्वासनांचा पाऊस फक्त या प्रभागामध्ये पडला आहे असं नागरिकांचं मत आहे. तसं पाहता या वॉर्डची व्याप्ती म्हणजे लक्ष्मीनगर, गणपती मळा, जुना दांडेकर मळा, शाडूचा मळा, बनकर नगर, इंदिरानगर असं आहे. इथे सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण अशी 2 जागांचं आरक्षण आहे. या प्रभागामध्ये अनेक दिग्गज नेते राहत आहेत. ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, घनश्याम शेलार, BJPचे देखील काही दिग्गज इथेच राहत आहेत. मागील 5 वर्षांमध्ये या वॉर्डच्या कामाची पाहणी केली असता इथे नागरिक अजून देखील समस्यांचा पाढा वाचताना दिसत आहेत. आम्ही काही मतदारांच्या मुलाखती आणि समस्या जाणून घेतल्या आहेत. त्यावेळी अनेकांनी रस्ता, मुबलक पाणी आणि अस्वच्छता अशा समस्यांचा पाढा वाचलाय. लक्ष्मीनगर प्रभाग तसा शहराच्या वैभवामध्ये भर टाकणारा असला तरी एका ठिकाणी मात्र चक्क काही घरांचे चेंबर ब्लॉक झालेले दिसून आलेत आणि इथे सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलंय. पण सध्याची परिस्थिती पाहता बाबासाहेब भोस हे पाचपुतेंना सोडून आघाडीमध्ये गेल्यामुळे राजकीय चित्र पूर्णपणे बदलून गेल्याचं दिसतंय. मात्र नव्यानं येणाऱ्या नगरसेवक यांनी आमच्या समस्या सोडवाव्यात अशी अपेक्षा सामान्य नागरिकांनी व्यक्त केली आहे. आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 2 मधील लक्ष्मीनगर या भागात. या भागाची व्याप्ती पाहता लक्ष्मीनगरमध्ये गणपती मळा, इंदिरानगर, लक्ष्मीनगर असे अनेक प्रमुख भाग येतात. तर चला तर आपण जाऊया या प्रभागातील
नागरिकांकडे आणि त्यांच्या समस्या जाणून घेऊया. महेश क्षीरसागर, प्रभाग क्रमांक 2. मागच्या निवडणुकीमध्ये आम्हाला आश्वासने दिलं होतं की तुमचे स्वतःचे घर तुमच्या नावावर होतील आणि तुमच्या नावावर तुमचे उतारे भेटतील. जर हे नाही घडलं तर पुढच्या वेळेस तुमच्या दारात मतं मागायला आम्ही तोंड दाखवणार नाही, असे मोठे नेते तालुक्यातले बोलले होते. पण त्या आश्वासनाची काही पूर्तता झाली नाही. तसेच आम्हाला म्हटले तुम्हाला चांगला रस्ता करू, पण त्या रस्त्यासाठी आम्हाला 2 दिवस उपोषणाला बसायची वेळ आली. कुठलीही गोष्ट ही मागितल्याशिवाय आम्हाला भेटत नाही, त्यासाठी संघर्ष करावा लागतो. तसेच घरकुलासाठी आम्हाला प्रत्येक घरामध्ये एक फोन आला की बाबा तुमचं घरकुल मंजूर झालं आहे, अशाच ठिकाणी कार्यक्रम आहे, तुम्ही या, तुमच्या हातात आम्ही पत्र देणार आहे. पण ते पण फसवत निघालं ना. नुसतं लोक कामधंदे बुडून तिथं बसले, कोणी सगळ्यांचं हातावरचं पोट आहे, त्यांचं नुकसान झालं. बरं द्यायचंच नव्हतं तर बोलाच तरी कशाला ना. रत्नकमलमध्ये वाढदिवस होता दादांचा 9/9ला. त्या दिवशी आम्हाला त्यांनी बोलवलं होतं. आमचा काय कोणावर आक्षेप नाहीये. जर तुम्ही आम्हाला बोलून जर देत नसता तर उपयोग नाही ना. आम्ही मत कोणत्या ह्याच्यावर करायचो आणि आमच्या या कोणत्या आश्वासनावर नगर वसाहतीचं कम से कम 350 मतदान आहे, तरी ते लोक आमच्यावर फक्त मतदान मागण्यापुरतेच 5 वर्ष फक्त येतात. 5 वर्षानंतर ते कधी येत नाहीत आणि आले तर इथं तोंडाला रुमाल लावून देतात. त्यावेळेस ज्यावेळेस मतदान मागा येतात त्यावेळेस त्यांना इथली घाण दिसत नाही का त्यांनी फक्त मतदानापुरतंच यावं इथं. काय उषा गणेश खराडे, काय प्रभात क्रमांक 2. काही बाळू हे उपोषणाला राहिल्यामुळं आमचा रोड झाला नाही तर आम्ही चिखलात असं जात होतो. पावसाचं पाणी लय यायचं आमच्या दारांनी, त्यांच्यामुळं आमचा रोड झाला. नळाला कनेक्शन दिले त्याला पाणीच येत नाही. आता गटराचं पाणी पण खाली जाई नाही, पॅक झाले चेंबर. संडास पशी पण एकच संडास चालू आहे. हा इकडं पाणीच येत नाही वर अजिबात. पाणी सोडायला पाहिजे. त्यांनी फोन केला की ते म्हणतो त्याला करा, हे म्हणतो ह्याला करा. मग काय करायचं नेमकं? हा 5 वाजल्यापासून पाणी सोडते तर आमचं 2 बॅरल सुद्धा भरत नाही. तो पाणी भरतो. काय घरकुलाचं म्हणले होते की आलेत कागदपत्र, आम्ही भरून एक दिवस सुट्ट्या काढून मी तिथं भरल्यात आम्ही. त्याचं बी काही नाही. नुसतं बोलवलं केले गोळा अख्खी गल्ली आणि काहीच नाही. घरकुल आलं पण नाही घरकुल. प्रभाग क्रमांक 2. आम्हाला कांद्याला भाव नाही, लाईटची सोय नाहीये, पाण्याची सोय नाहीये. अंधारा स्वयंपाक करावा लागतो. बोल फडा खरंच. मंगल अशोक दांडेकर. काय लाईटची सोय नाही आणि ह्याची पाण्याची आणि कशालाच गॅस महाग झाला, कशालाच ही नाही, बाजार नाही, कांद्याला नाही, भाजीपाल्याला नाही. नाही नगरपालिकेची तर लाईटच नाही. पण इकडं आमचं एकटंच घर आहे त्याच्यामुळे कोणी लक्ष देत नाही. लाईटचं नाही, काय नाही, पाण्याचं नाही, काहीच नाही. आमचं असंच म्हणजे बोरवर जेवढं बागन लाईट आल्याच्या नंतरच. टँकर नाही नगरपालिकेचे, काय नाही, लाईटची सोय नाही, काय नाही. एकटं घर आहे त्याच्यामुळे तर कोणी लक्ष देत नाही आमच्याकडे. कोणीच मोजित नाही, कोणीच आलं नाही. नगरसेवक मतापुरती येतात ना, सगळ्या मतदानापुरते येतात. कोण नाही मोजित हो आम्हाला शेतकऱ्यांना. मग आता येते ना, आता आलंय जवळ. आमचं शेतकऱ्याचं लय कठीण आहे खरं. हिराबाई गौतम लबडे म्हणण्यातच बोललेलं नाहीत कधी. 2 नंबरमधून बोलते. आम्हाला अडचण लई खरंच. पाण्याची सोय पाहिजेत, लाईटीची सोय पाहिजेत. बाजार तर कशालाच नाही खरंच. शेतीला बाजार नाही, कांद्याला नाही, कांद्याला नाही. आम्ही खरंच कष्ट करून लय मरायला लागलो. हा लाईटीची नाही, पाणी पाहिजेत आम्हाला, येळेव लाईट पाहिजेत. अंधार तो स्वयंपाक करावा लागतो खरंच. एक रोड झालाय पण गॅस तर कुणी हजारावरच केलाय. कसं काय गरिबाने आम्ही करायचं? मी तर हातावरच पोट भरते बाय. मला 4 मुली, माझा कष्टात जन्म गेला. मिरजगाव गाव सोडे मी भाऊबास यांच्यातही, पण लय कष्टात जन्म गेला. मी इथंच काम करून खाते. पण अगदी ज्या ठिकाणी आत्ता पाण्याचा पूर्ण या ठिकाणी गटारीचं पाणी बाहेर निघते त्या ठिकाणचाच माझी शेजारी माझं अगदी 5 फुटाच्या अंतरावरच माझं घर आहे. मी
या ठिकाणी आपल्याला दिसतंय की पूर्ण पाणी या ठिकाणी जमा झालेलं आहे. आज 2 ते 3 महिने झाला तर त्याच पद्धतीने पाणी त्या ठिकाणी ड्रेनेजमधून बाहेर पडते. अत्यंत दुरावस्था झालेली आहे. त्या ठिकाणी मच्छर इथं बाहेरचे बरेचसे जनावर आहेत त्या पाण्यामध्ये बसून ते पाणी घाण झालेलं आहे. त्याचा घाण वास यायला सुरुवात झालेली आहे. एकीकडं नगरपालिका स्वच्छ भारत स्वच्छता अभियान राबवते. नगरपालिकेचा स्वच्छ नगर श्रीगोंदा नगरपालिका स्वच्छ आहे असं एक दिंडोरा पिटवते. पण प्रत्यक्षात मी ज्या ठिकाणी राहतोय त्या ठिकाणी जर वास्तव पाहिलं तर एकदम भयंकर आहे. माझ्या प्रशासनाला एवढीच विनंती आहे की त्यांनी त्यात लक्ष घालावं आणि जी आमची आज गैरसोय होती त्याच्याकडे तात्काळ लक्ष देऊन ती समस्या सोडव. प्रभाग क्रमांक 2 मधील मतदारांच्या समस्या आपण आत्ता जाणून घेतलेल्या आहेत. तसं पाहता प्रभाग क्रमांक 2 हा दिग्गज नेत्यांचा भाग मानला जातो. मात्र लक्ष्मीनगरमध्ये गटारीची समस्या आहे तशीच आहे. त्यानंतर इंदिरानगरमध्ये घरकुलाची समस्यासाठी त्या लोकांनी आपल्याकडे पाठपुरावा केला. त्याच्यानंतर पाहिलं तर दांडेकर माळा गणपती माळा या ठिकाणी महिलांना पाणी वेळेवर मिळत नाही किंवा पाण्याची पाईपलाईन झाली तरी पाणी वेळेवर येत नाही. अशा अनेक समस्या आपण आता प्रभाग क्रमांक 2 मध्ये पाहिलेल्या आहेत. दिग्गज नेत्यांचा हा वार्ड असला तरी आश्वासनाशिवाय मतदारांना या ठिकाणी काही मिळालं नाही अशी एकंदरीत या वार्डची परिस्थिती आपण पाहिलेली आहे. प्रतिनिधी सुहास कुलकर्णीसह अमोल उदमले, श्रीगोंदा. व्हीव्हीपॅट मशीनद्वारे मतदान जनजागृती कार्यक्रमाचा नेवासा इथे शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. या उपक्रमामुळे मशीनद्वारे मतदान प्रक्रियेमधील शंकांचं निरसन होण्यास मदत होणार आहे असं नेवासा तालुक्याचे तहसीलदार सुधीर पाटील यांनी सांगितलं. व्हीव्हीपॅट मशीनद्वारे मतदार जनजागृती कार्यक्रमाचा नेवासा इथे शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे. व्हीव्हीपॅट मशीनद्वारे मतदान प्रक्रियेमधील शंका दूर होण्यास आता मोठी मदत होणार आहे असं प्रतिपादन नेवासा तालुक्याचे तहसीलदार सुधीर पाटील यांनी बोलताना केलंय. नेवासा खुर्द इथे मराठी शाळेच्या प्रांगणामध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये तहसीलदार सुधीर पाटील हे बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी उपनगर अध्यक्ष नंदकुमार पाटील हे होते. तर नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ संगीताताई बर्डे, मुख्याधिकारी समीर शेख, नायब तहसीलदार ज्योतिप्रकाश जायकर, नारायण कोरडे, गटशिक्षण अधिकारी विलास साठे, ज्येष्ठ नेते गफूरभाई बागवान, नगरसेवक दिनेश व्यवहारे, सचिन नागपुरे, भारत डोकडे, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार दत्तात्रय बाहुले, अंबादास इर्ले, राजेंद्र मापारे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अरविंद घोडके, मुख्तारबाई शेख, सुनील मोरे, मंडलाधिकारी दादासाहेब शेळके, कामगार तलाठी बद्रीनाथ, कमानदार सोपान गायकवाड यावेळी व्यासपीठावरती उपस्थित होते. यावेळी नायब तहसीलदार दत्तात्रय बाहुले यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत करून प्रास्ताविक केले. नेवासा तालुक्यामधील 127 गावांमध्ये जाऊन मतदारांमध्ये निवडणूक विभागाच्या वतीनं जनजागृती करण्यात येणार आहे असं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलंय. यावेळी 86 वर्षीय श्रीमती जन्नतबी बागवान आणि 18 वर्षीय मनीषा बोस, अरबाज शेख, शिक्षक राहुल आठरे, मुख्याध्यापक पंडितराव खाटीक यांना नवीन व्हीव्हीपॅट मशीनद्वारे बटन दाबून मतदान प्रक्रियेची माहिती शासकीय तांत्रिक विद्यालयाचे शिक्षक दीपक देवरे आणि गौतम जगताप यांनी उपस्थितांच्यासह सर्वांना समजावून सांगितले. यावेळी सूत्रसंचालन पत्रकार सुधीर चव्हाण यांनी केले. तर निवासी नायब तहसीलदार ज्योतिप्रकाश जायकर यांनी सर्वांचे आभार मानलेत. तालुक्यामधल्या एकाही मतदाराच्या मनामध्ये कुठलीही शंका राहता कामा नये की मी ज्याला मतदान केलेलं आहे त्याच उमेदवाराला किंवा त्याच पक्षाला ते मतदान गेलं आहे की नाही याची खात्री करण्याची संधी या मोहिमेद्वारे आपल्या तालुक्यातल्या प्रत्येक मतदाराला उपलब्ध झालेली आहे. मी थोडक्यात मशीनबाबत आपल्याला माहितीही देतो. ज्या 2006 पूर्वीच्या मशीन्स होत्या त्याला आपण M1 सिरीजच्या मशीन म्हणायचं. 2006 ते 2010च्या दरम्यान निवडणूक आयोगाने ज्या मशीन विकसित केल्या त्याला M2 सिरीजच्या मशीन्स आपण म्हणायचो. आणि आता 2013 नंतर ज्या टेक्निकली साऊंड हाय प्रोफाईल अशा ज्या मशीन्स तयार करण्यात आलेल्या आहेत त्या M3 सिरीजच्या मशीन्स आहेत. आपण सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सर्वांनी ऐकला असेल. सर्वोच्च न्यायालयानेच निवडणूक आयोगाला डायरेक्शन्स दिल्या होत्या की यापुढे 2014च्या पुढे
ज्या काही निवडणुका होणार आहेत त्या सर्व निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात यावा आणि म्हणून पुढे भविष्यात होऊ घातलेल्या 2019च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये प्रत्येक मतदान केंद्रावर या व्हीव्हीपॅट मशीनचा उपयोग होणार आहे. आपल्याला व्यासपीठावरती ते दाखवत आहेत. कंट्रोल युनिट, दुसरं आहे बॅलेट युनिट ज्याच्यावरती मतपत्रिका लावण्यात आलेली असते, आणि तिसरं आहे व्हीव्हीपॅट वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल. म्हणजे हे स्वतःच्या मताचं ऑडिट करायचं आहे की मी ज्याला मतदान केलेलं आहे त्याच उमेदवाराला, त्याच चिन्हाला, त्याच पक्षाला मतदान झालेलं आहे की नाही ह्याची पडताळणी त्या व्हीव्हीपॅट मशीनच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी करता येणार आहे. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. नवीन वर्षाचं स्वागत म्हटलं की सेलिब्रेशन, धिंगाणा, आतिषबाजी या सर्व गोष्टी डोळ्यासमोर येतात. मात्र नेवाशामध्ये आनंदवन मित्रमंडळ नेवासा यांच्या वतीनं अंध, अपंग, मतिमंद आणि कुष्ठरोगी अशा कलाकारांनी आपल्या विविध कला सादर करून नवीन वर्षाचं जल्लोषी स्वागत केलंय. स्वरानंदनवन या विशेष कार्यक्रमामध्ये एकूण 150 कलाकारांनी आपली कला सादर करून नेवासेकरांची मने जिंकली आहेत. नवीन वर्षाचं स्वागत म्हटलं की मोठ्या मोठ्या पार्ट्या, संगीतावरती बेभान होणारी तरुणाई, आकाश दिपवून टाकणारी आतिषबाजी असं स्वरूप 31च्या रात्री सर्वत्र पाहायला मिळतं. मात्र नेवाशामध्ये आनंदवन मित्रमंडळ नेवासा यांच्या वतीनं अंध, अपंग, मतिमंद आणि कुष्ठरोगी कलाकारांनी वेगवेगळ्या कला सादर करून नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी नवीन वर्षाचं स्वागत केलंय. बाबा आमटेंच्या आनंदवनामधील दिव्यांग कलाकारांनी साकारलेल्या जगप्रसिद्ध स्वराविष्कार स्वरानंदनवन कार्यक्रमाचे मंगळवारी सायंकाळी नगरपंचायत चौकामध्ये महामानव बाबा आमटे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त बाबा आमटे प्रेरित आणि डॉक्टर विकास आमटे दिग्दर्शित स्वरानंदनवन या कार्यक्रमाचं आयोजन आनंदवन मित्रमंडळानं केलं होतं. सायंकाळी 7 वाजता स्वरानंदनवन कार्यक्रमाचे व्यवस्थापक सदाशिव ताजणे, आमदार बाळासाहेब मुरकुटे, पोलीस उपविभागीय अधिकारी मंदार जवळे, साई आदर्श पतसंस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव कपाळे, नागेबाबा मल्टीस्टेटचे चेअरमन कडूभाऊ काळे आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 14 जुलै 2002 रोजी 5 कलाकारांसह सुरू झालेल्या संगीत कार्यक्रमामध्ये आता सध्या या कार्यक्रमात 100च्या वर कलाकारांचा संच आहे. स्वरानंदनवन हा आनंदवनामधील दिव्यांग कलाकारांनी साकारलेला जगप्रसिद्ध आविष्कार आहे. यावेळी आनंदवनामधील 100पेक्षा अधिक अंध, अपंग, मूकबधीर, कुष्ठरोगी कलाकारांनी आपल्या स्वर, नृत्य आणि अभिनयानं प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवलं.
स्वरा नंदनवनमध्ये ठेका धरायला लावणारी मराठी हिंदी गाणी, नृत्य, नकला इत्यादी अनेकविध कलांचा संगम पाहायला मिळालाय. अनंत अडचणी असताना देखील जीवनाकडे सकारात्मकतेनं पाहण्याची प्रेरणा या कार्यक्रमाद्वारे देण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे विश्वस्त व्यवस्थापक सदाशिव ताजणे हे होते. यावेळी सूत्रसंचालन पुरुषोत्तम चांदेकर आणि रवी नगलगट्टीवार, प्राध्यापक देविदास साळुंके यांनी केले. स्वरा नंदनवनचे 2000 पेक्षा अधिक प्रयोग महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गोवा, दिल्ली तसेच देशभरामध्ये झाले आहेत. निवासीकरांना हा अनोखा स्वर आविष्कार पाहण्याची संधी मिळाली आहे. आनंदवन या सामाजिक संस्थेच्या मदत निधीसाठी या विशेष प्रयोगाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमास मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती होती. महिलाएं बैठी है, बच्चे बैठे हैं। आप सभी को बता देना चाहता हूँ कि हमारे ऐसे बहुत से कलाकार हैं जो आपको देख नहीं पाते, लेकिन आपकी तालियों की आवाज़ उनके जब कानों तक पहुँचती है तब कहीं जाके उन्हें शंकर नाबदे, C24 तास, निवासा. श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक 2019 ची रणधुमाळी सुरू झाली आहे. श्रीगोंद्यामध्ये अनपेक्षित राजकारण पुन्हा एकदा समोर आल्यामुळे ही निवडणूक गाजणार आहे. कोण कोणासोबत जाणार, कोणाचं काय होणार, यासोबतच सर्वसामान्यांच्या अपेक्षा काय आहेत आदी संदर्भात श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीचे विश्लेषण केले श्रीगोंद्यामधील ज्येष्ठ पत्रकार संजय काटे यांनी. श्रीगोंदा नगरपालिकेची 2019ची होऊ घातलेली निवडणूक चुरशीची होणार यात कुठलीही शंका नाही. अनपेक्षित राजकीय समीकरण पुन्हा एकदा श्रीगोंद्यात समोर आले. यापूर्वीची निवडणूक माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढवली. त्यावेळेस त्यांना गेल्या वेळेस काठावरचं बहुमत मिळालं होतं, पण त्यांनी 5 वर्ष सत्ता राखली. मात्र या दरम्यान सुनीता शिंदे 2 महिन्यासाठी आणि मनोहर पोटे 2.5 वर्षासाठी यांना नगराध्यक्ष करताना अल्पमतात त्यांचा पक्ष होता, तरी त्यांनी काँग्रेसची मदत घेऊन 5 वर्ष सत्ता राखली. मनोहर पोटेंना काँग्रेसची मदत झाली हे त्यांनी आता जाहीर केल्याने काँग्रेस आणि भाजपची त्या काळातली युती आता उघड झाली. निवडणूक लागल्यानंतर मनोहर पोटे हे विद्यमान नगराध्यक्ष असल्याने त्यांनाच उमेदवारी मिळेल ही शक्यता होती. मात्र सुनीता शिंदे, डॉक्टर सुवर्णा घोले, सुनीता खेतमाळीस, छायाताई गोरे यांच्या इच्छुकांच्या गर्दीने मनोहर पोटेंनी अनपेक्षितरित्या ज्येष्ठ नेते बाबासाहेब बोस यांच्या समोर
काँग्रेस आघाडीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अतिशय अनपेक्षित झाला. नगराध्यक्ष असताना पोटे तिकडे गेल्यामुळे साहजिकच बबनराव पाचपुतेंवर राजकीय दडपण येणं स्वाभाविक होतं आणि ते आलंही. पाचपुतेंना पुन्हा एकदा खिंडीत गाठण्याचा आमदार राहुल जगताप, काँग्रेसचे नेते राजेंद्र नागवडे आणि जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे अण्णासाहेब छरे यांनी केलेला प्रयत्न सध्या तरी यशस्वी झाला आहे असं वाटतं. परंतु पोटे हे आघाडीत गेल्याने त्यांच्यातील काही बेबनाव होऊ शकतो ही शक्यता प्रकर्षाने पुढे येत आहे. एकीकडे आघाडीकडे उमेदवार प्रबळ नव्हता. अर्चना गोरे विद्यमान उपनगराध्यक्ष यांचंच नाव चर्चेत होतं. त्याचवेळी भाजपमध्ये मात्र 4-5-6 जण इच्छुकांच्या गर्दीत होते आणि सगळे स्ट्रॉंग उमेदवार होते. परंतु आता पोटे तिकडे गेल्याने पोटेंची उमेदवारी त्यांच्या पत्नी शुभांगीताई पोटे यांना जाहीर झाली. त्याच वेळेस आता भाजप आघाडी तर थोडेसे चलबिचल चालू झाले आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या विधानसभेत एकत्र असणारे काही नेते आता भाजपबरोबर आघाडी करण्याच्या तयारीत आहेत. त्यांची प्राथमिक बोलणी भाजपच्या नेत्यांशी झाल्याचंही आता उघड होतं, हे गुपित राहिलेलं नाही. आता उद्याच्या भविष्यात आजच्या परिस्थितीत आजपासून जरी फॉर्म भरायला सुरुवात झाली असली तरी भाजपचा उमेदवार कोण याचं मोठं प्रश्नचिन्ह सगळ्यांसमोर आहे. भाजपच्या नेत्यांच्या डोक्यात असलेली यापूर्वीची जी उमेदवारी होती ती बदलली जाण्याची दाट शक्यता आता नाकारता येत नाही. या सगळ्या घडामोडीत आजपर्यंत बाबासाहेब भोस यांना साथ मदत देणारे, बाबासाहेब भोस यांचं शहरातलं राजकारण हाकणारे विघ्नर पतसंस्थेचे चेअरमन बापूसाहेब गोरे, माजी नगराध्यक्ष छायाताई गोरे, अशोक खेंडके, नाना कोथंबरे हे नगरसेवक त्यांचे सहकारी यांनी बाबासाहेबांबरोबर आघाडीत न जाता भाजपमध्ये राहण्याचा घेतलेला निर्णय हा सगळ्यांसाठी अनपेक्षित धक्कादायक आहे. बाबासाहेब भोस त्याच्यामुळे एकाकी पडली. बाबासाहेब भोस आणि मनोहर पोटे यांनी तिकडे जाताना विश्वासात कोणाला घेतलं नाही ही चर्चा आता या अँगलनी खरी ठरत आहे. उद्याचं राजकारण करताना, उद्याचं राजकारण नगरपालिका निवडणूक होताना शहराचा झालेला 150 कोटींचा विकास हा जसा सत्ता म्हणजे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचा मुद्दा राहणार आहे तोच मुद्दा आता नगराध्यक्ष या नात्याने मनोहर पोटेंनी उचलला आहे. हे विकासाचा निधी आणला कोणी, तो खर्च कोणी केला, हे विकास कामं कोणाची, ही चर्चा श्रेयवादाची लढाई हे दोन्ही गट आता लढणार असले तरी शहरात होणारे दर्जाहीन कामं याची जबाबदारी ही कोणीतरी घेतली पाहिजे. शहरातील अनेक कामात दर्जा नाही हे वारंवार माध्यमांनी समोर आणलं आहे. त्यातली बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रकर्षाने पुढे आल्या त्याची जबाबदारी ज्यावेळेस श्रेय जे घेणार त्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे या कामांची, ही अपेक्षा लोकांची. सगळ्यात महत्त्वाचं पैशाचं आणि जातीपातीचं राजकारण श्रीगोंदा शहरात सुरू झालंय नव्याने पुन्हा एकदा, हे सामान्यांसाठी धोक्याची घंटा आहे. पैशाचं राजकारण जर झालं तर सामान्यांनी उमेदवारी करायच्याच नाहीत का, सामान्यांनी राजकारण करायचंच नाही का, हा जो सगळ्यांचा बेस आहे, हा जो सगळ्यांचा सामान्य जनतेतला आवाज आहे तो नेत्यांनी ऐकला पाहिजे. सामान्य उमेदवार उभे राहिले पाहिजेत आणि निवडणूक ही काही कमी पैशात बिगर खर्चात झाली पाहिजे. या दृष्टीने शहरात विकासाचे कामं होऊ शकतात. श्रीगोंदा शहरात शिवसेना हा तिसरा पक्ष म्हणून पुढे आहे. शिवसेनेचं अस्तित्व यापूर्वी कमी लेखलं जात होतं, परंतु घनश्याम शेलार यांच्या रूपाने शिवसेनेला एक नेता मिळाल्याने श्रीगोंदा शहरात त्यांची आज परिस्थिती बऱ्यापैकी आहे. ते कुणाबरोबर जातात की स्वतंत्र लढतात, ते कोणता उमेदवार देतात यावरही बऱ्यापैकी राजकीय भविष्य अवलंबून आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जातीपाती राजकारणात कोण कोणाचे मतं खाते. आज जरी मनोहर पोटे तिकडे गेले असले, आघाडीत गेले असले तरी त्यांचा विजय झाला असं म्हणणं चुकीचं आहे. मनोहर पोटेंना ही निवडणूक सोपी नाही, कारण समोर बबनराव पाचपुते आणि निवडणूक हाताळणारे सदाशिवांना पाचपुते असल्याने मनोहर पोटेंना पण निवडणूक सोपी नाही. याच वेळी भाजपने जर शिवसेनेशी जुळवून घेतलं किंवा त्यांच्या आघाडीत जर अजून काही सामील झाले तर त्यांनाही ताकद मिळणार असल्याने लढाई निकराची होणार हे निश्चित. श्रीगोंदा नगरपालिका हद्दीत जे 23,000च्या आसपास मतदान आहे त्या मतदारांनी आता एक निर्णय घेतला पाहिजे की कायम त्यांच्या गावावर शहरावर संकट आल्यानंतर पाणी प्रश्न असो किंवा बाकीचे तात्विक वाद असो, त्या वाद हाताळण्यासाठी त्यांना बाहेरचा तालुक्यातल्या नेत्यांचा आधार घ्यावा लागतो. तो नेत्यांचा आधार यापुढे घ्यावा लागणार नाही, याच्यासाठी श्रीगोंदा शहरातीलच नेतृत्व त्यांना तयार करावं लागेल. त्यासाठी त्यांनी या निवडणुकीत स्वतःचं अस्तित्व मतदारांनी दाखवून
त्या दृष्टीने निवडणूक यंत्रणा हाताळली पाहिजे असं सामान्यांचं जे मत येते ते या निवडणुकी दृष्टीने खरं होऊ शकतं. त्या दृष्टीने पुढचं पाऊल टाकणं गरजेचं आहे. सुहास कुलकर्णी सह अमोल उदमले, सी24 तास, श्रीगोंदा. पाथर्डीमधील उपजिल्हा रुग्णालयाच्या कुटुंब कल्याण कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे आता गोरगरीब गरजू महिलांना उत्तम सेवा मिळतेय. या सेवेबद्दल तालुका शिवसेनेच्या वतीनं संबंधित तज्ज्ञ डॉक्टर्स आणि 108 क्रमांकाची सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकेमधील कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या कुटुंब कल्याण कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे गोरगरीब गरजू महिलांना अत्यंत चांगली सेवा मिळू लागली आहे. त्यामुळे रुग्णालयाची विश्वासार्हता वाढून रुग्णांची अडवणूक टळली आहे. या सेवेबद्दल तालुका शिवसेनेच्या वतीनं संबंधित तज्ज्ञ डॉक्टर आणि 108 क्रमांकाची सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकेमधील कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. पाथर्डी तालुक्यामधील उपजिल्हा रुग्णालयामध्ये बाळंतपण, सिझेरियन, गर्भपिशवीवरील उपचार आदींबाबत फारशी दखल घेतली जात नव्हती. गेल्या 3 महिन्यांपासून मात्र येथील डॉक्टर मंगेश राऊत, HD शेख, योगिता वाघ आणि 108 रुग्णवाहिकेमधील डॉक्टर अमोल शिरसाट आणि चालक ज्ञानेश्वर गोल्हार, अयूब शेख यांचा शिवसेना तालुका उपप्रमुख आप्पासाहेब सातपुते, शहर प्रमुख भाऊसाहेब धस, उपशहर प्रमुख संतोष एडके, रविराज औटी, युवा उपशहर प्रमुख योगेश बोरुडे, अनिल भापकर, पप्पू बांगर, जावेद शेख, आदर्श काकडे आदींनी उपजिल्हा रुग्णालयामध्ये जाऊन सत्कार केला. गेल्या 3 महिन्यांपासून त्यांनी उत्तम प्रकारे कार्य केलं आहे. त्यामुळे त्यांचा हा सत्कार करण्यात आला. यावेळी रुग्णालयामधील कर्मचारी अजिनाथ भोईटे, क्ष किरण विभागाचे अयूब शेख, निलफर शेख, नितीन अकोलकर, विलास नवले आदी इथे उपस्थित होते. मी पाथर्डी तालुका शिवसेनेच्या वतीने उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय पाथर्डी येथे नवीन डॉक्टर म्हणून आलेले आहेत डॉक्टर राऊत, हे रुजू झालेले आहेत. ते आल्यापासून इथं जे डिलिव्हरीचे पेशंट, समजा जे सिझरचे पेशंट, ते शक्यतो आता नगरला जाऊ देत नाहीत. ते स्वतःची इथं डिलिव्हरी करते, सिझर करते. याच्यामुळं पाथर्डी तालुका हा दुष्काळी तालुका असल्यामुळं ग्रामीण भागातील महिलांना बराच त्यांचा खर्च वाचलेला आहे. नाहीतर इथून नगरला जाणं एका डिलिव्हरीचे 25 ते 30 हजार रुपये लागत होते. अशा जवळजवळ त्यांनी इथं 200 ते 250 डिलिव्हरी केलेल्या आहेत त्या डॉक्टरनी इथं आल्यापासून. आता इथून पुढं आमचं त्या डॉक्टरांचं मनोबल वाढावं यासाठी आम्ही त्यांचा सेनेच्या वतीने सत्कार केलेला आहे. आज जो आम्ही राऊत सरांचा सत्कार केला, त्यांचं काम आणि शिवसेनेचं जे ब्रीदवाक्य 80% समाजकारण 20% राजकारण, त्या दृष्टीने आम्हाला राऊत सरांचं म्हणजे आपला पाथर्डी तालुका शहर हे ग्रामीण भाग पडतो. त्या दृष्टीने की डिलिव्हरी पेशंट असू द्या, सिजर असू द्या, म्हणजे कोणतंही पेशंट असलं तर पहिलं नगरला जायचं. आता ते डॉक्टर आल्यापासून पेशंट कोणतंच नगरला जात नाही, म्हणजे व्यवस्थित काम करतात. सिजर असू द्या, डिलिव्हरी असू द्या, त्यामुळं आम्ही त्यांचा सत्कार केला. पाथर्डी तालुका जे तो म्हणजे ऊसतोड कामगारांचा तालुका पडतो आणि इथून लांबून पेशंट येतात आणि त्या दृष्टीने मग त्यांना सेवा चांगली भेटायला लागली. आणि 108वाले असतील, ज्यांचा आम्ही सत्कार केला, ते सगळे व्यवस्थित काम करतात. त्यामुळे आम्ही त्यांचा सत्कार केला. सचिन दिनकर, सी24 तास, पाथर्डी. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. गतवर्षी भीमा कोरेगाव दंगलीमध्ये जीव गमावलेल्या राहुल फटांगडे यांच्या कुटुंबियाकडे सर्वांचं झालंय दुर्लक्ष. राहुलच्या आई वडिलांनी केली आहे खंत व्यक्त. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी शनिशिंगणापूर इथे येऊन घेतले सहकुटुंब शनिदेवाचं दर्शन. श्रीगोंद्यामधील लक्ष्मीनगर प्रभाग क्रमांक 2 मध्ये प्रचंड समस्या, आढावा घेतला असता नागरिकांनी केली नाराजी व्यक्त. आणि नेवाशामध्ये अंध अपंग कलाकारांच्या स्वरानंदनवन कार्यक्रमानं नवीन वर्षाचं स्वागत. आनंदवन मित्रमंडळाच्या उपक्रमाचं होतंय सर्वत्र मोठं कौतुक. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा सी24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.